नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 2 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्याच्या भोरमधील बनेश्वर परिसरात अत्यंत दुर्मिळ असा बेडडोम मांजरा जातीचा साप आढळला आहे। करण जाधव या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या पुढील कॅपमध्ये हा साप आढळला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। हा साप सौम्य विषारी मानला जातो। हा साप वेटोळे करून बसतो, अचानक झेप घेऊन दंश करतो। या सापाचं हे रूप पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला। दरम्यान सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात सोडला आहे। झाडांवर राहणारा सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचितच आढळतो। मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो, परंतु जे दलाल फिरत आहेत ते कोणासाठी फिरत आहेत त्याचा छडा लावा आणि आजपासून उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जी काही प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय आणि त्या प्रकरणातून बाजूला होतोय, असं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून बाजार मूल्यापेक्षाही कमी किमतीत लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे। त्यावर आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन या लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे। यावेळी संजय शिरसाट यांनी सांगितलं की लिलाव होण्याची ही पहिली वेळ नसून ही 8वी वेळ होती। तसंच 67 कोटी जी काही रक्कम सांगितली गेली होती ती कोर्टाने सांगितलेली रक्कम होती, त्यामुळे ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाईटमध्ये दिसेल। 110 कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली? 67 कोटी रुपयांचा विषय आहे। आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी भाजप मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। त्यामुळे नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे। या प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयाने राणे आणि इतर 30 जणांना निर्दोष मुक्त केले आहे। यामध्ये त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यावर मासा फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप होता। अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयाने 21 मे रोजी हा निकाल दिला, ज्याची माहिती रविवारी उपलब्ध झाली। न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की अधिकाऱ्याने आपल्या साक्षीत असे म्हटले नाही की राणेंनीच त्यांच्यावर मासे फेकले। न्यायालयाने म्हटले की पुराव्यांनुसार राणेंसोबत असलेल्या लोकांनी अधिकाऱ्यांवर मासे फेकले, त्यामुळे या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे। बडतर्फ रणजित कासले याने अदिती आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी करुणा शर्मा मुंडे यांनी केलेली आहे। या संदर्भात करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलं आहे। तर धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात गेले तरी त्यांना शांती मिळणार नाही, असं देखील करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलं आहे। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले पुराव्यासह अनेक खुलासे करत आहेत, तरीही त्यावर काहीही कारवाई केली जात नाही। उलट रणजित कासले यांच्यावरच कारवाई करून त्यांना पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यांनी अदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी। त्यामुळे मी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलं आहे आणि चौकशीची मागणी केलेली आहे, असं करुणा शर्मा मुंडे म्हणाल्या। राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विनच्या जोडप्यांनी आणखीन 3 पिलांना जन्म दिला आहे। त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे। त्यात ऑलिव्ह आणि पॉपॉय या जोडीने 4 मार्चला एका नर पिलाला जन्म दिला, त्यातून त्याचे नाव नॉडी असे ठेवण्यात आले होते। तर डोनाल्ड आणि डेझी या जोडीने दिलेल्या अंड्यातून 7 मार्चला एक पिल्लू जन्मले, त्याचे नाव टॉम ठेवण्यात आले आणि 11 मार्चला एक मादी पिल्लू जन्मले असून तिचे नाव पिंगू ठेवण्यात आले आहे। ही 3ही पिले आता प्रदर्शन कक्षात आणण्यात आली आहेत। त्यामुळे राणीच्या बागेतील पेंग्विनची एकूण संख्या ही 21 झाली आहे। गेल्या 4 वर्षात राणीच्या बागेत 11 नवीन पेंग्विन जन्माला आले आहेत। मुंबईच्या राणी बागेत 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 8 हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते। त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला। त्यानंतर 7 पेंग्विन होते। सध्या असलेल्या पेंग्विनपैकी 11 माद्या आणि 10 नर आहेत।
दरम्यान राणीच्या बागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग निर्माण झाला आहे। नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नाव देण्यात यावी अशी भाजपची मागणी आहे। या प्रकरणी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर हे आंदोलन करत आहेत। मुंबईत जन्मलेल्या पिलांना मराठी नाव देण्याचा आग्रह करण्यात येत आहे। या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात 1 महिना झाला तरी प्रशासनाने कानाडोळा केला असून त्यामुळे आता भाजप प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिकेत आहे। अर्थमंत्री अजित पवार यांचा संजय राऊत यांनी राजीनामा मागितला आहे। ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थ खात्यातून मोठा घोटाळा झाला आहे। त्याला अजित पवार जबाबदार आहेत, कारण लाडक्या बहिणींनीच नव्हे तर लाडक्या भावांनी या योजनेचा लाभ घेतला। सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आणि हा सर्व तुम्ही लाभ होऊ दिला। योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली नाही, कारण तुम्हाला मते हवी होती। आता त्याचे प्रायश्चित घेऊन तुम्ही राजीनामा द्या। या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले, त्यामुळे तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले। राज्यमंत्र्यांना अजूनही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार देण्यात आले नाही। या प्रश्नावर संजय राऊत यांनी सांगितले की राज्यमंत्र्यांना अधिकार नाही असे तुम्ही विचारत आहात, परंतु राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांना तरी अधिकार आहेत का? राज्यातच नाही तर केंद्रातही मंत्र्यांना अधिकार नाहीत। अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत 2 कोटी रुपये सापडले, त्यांच्यावर कारवाई झाली नाही। इतरांवर कारवाई काय होणार असे एका प्रश्नाच्या उत्तरात संजय राऊत म्हणाले। पालकमंत्र्यांमुळे काही अडलंय का? पालकमंत्री येतात जातात, हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचे आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादाजी भुसे यांच्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील 13 आखाड्यांच्या प्रमुखांची या बैठकीला उपस्थिती होती। बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी पत्रकारांनी कुंभमेळ्याचा मुहूर्त लागला, आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न विचारला। त्यावर त्यांनी पालकमंत्री येत जात असतात असं उत्तर दिलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आजच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे। तसेच साधुग्रामची जागा अधिग्रहण करायची असून त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल। पालकमंत्री आणि अमृत स्नानाचा काय संबंध? अमृत स्नान हे लाखो वर्षांपासून चालू आहे। पालकमंत्री येतात जातात राहतात, हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचे आहे। पालकमंत्र्यांवाचून काही अडलं आहे का? कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील, काही काळजी करू नका असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुंबई विद्यापीठाने कडक कारवाई करत 40 लॉ कॉलेजेसना प्रवेशबंदी केल्याने त्यांना मोठा दणका बसला आहे। मुंबई विद्यापीठाने 74 पैकी 40 विधी महाविद्यालयांवर कारवाई करत प्रवेश संख्या 0 करण्याचा निर्णय घेतला आहे। पूर्णवेळ प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने या कॉलेजेसना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। मुंबई विद्यापीठाने या महाविद्यालयांना सीईटी प्रवेशासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असून त्यामुळे यंदा 3 व 5 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमात सुमारे 4000 प्रवेश जागा कमी होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। गाव तेथे एसटी असे घोषवाक्य असलेली लालपरी गावागावात धावत असते। राज्यभरातील प्रवाशांसाठी लालपरी प्रवाशांचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे। गेली अनेक वर्षे एसटीच्या ताफ्यात नवीन बसेसचा समावेश केला गेला नव्हता, परंतु आता राज्य परिवहन महामंडळाने 3000 नवीन बसेसची खरेदी केली आहे। आषाढी वारीत भाविकांना या नवीन बसेसमधून प्रवास करता येणार आहे। राज्यभरातून वारीसाठी 2000 बस धावणार आहेत। यामुळे वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन लालपरी दाखल होत आहे। त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगांच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना नवीन लालपरीचा सुखद प्रवास अनुभवता येणार आहे। नॉर्वे चेस 2025 स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशने एक ऐतिहासिक कामगिरी करत 5 वेळा जगज्जेता मॅग्सन कार्लसनचा पराभव केला। गुकेशच्या या विजयाने संपूर्ण बुद्धिबळ विश्वात खळबळ माजवली असून त्याने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। डी गुकेशचे डावपेच ओळखण्यात अपयशी ठरल्यानंतर कार्लसनला राग आला आणि तो राग अनावर झाला आणि चेकमेट होताच रागारागाने त्याने टेबलवर मूठ आदळली, पण आपली चूक लक्षात घेता त्याने लगेचच गुकेशला हात मिळवून तो तिथून निघून गेला। सामना संपल्यानंतर कार्लसन अत्यंत नाराज दिसला। पराभवाची झळ त्याला चांगलीच लागली आणि त्या रागाच्या भरात त्याने टेबलवर बुक्की आपटली। आपला पराभव स्वीकारत तो तेथून रागारागाने उठून गेला। कॅमेऱ्यात हे सगळं दृश्य कैद झालं आणि पाहता पाहता ते सोशल मीडियावर व्हायरल देखील झालं।